प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज. पैशाचा व्यवहार करणाऱ्यांनो सावधान. यापुढे आपल्या टू व्हीलरच्या डिक्कीत आणि फोर व्हीलर मध्ये पैशाची बॅग ठेवताना ध्यानात ठेवा, चोरट्यांनी तुमच्यावर पाळत तर ठेवली नाही ना. आज दुपारच्या सत्रात येवले शहरातील देवीकुंड परिसरात उभ्या असलेल्या टू व्हीलर गाडीच्या डिक्कीत ठेवलेली 1 लाखाची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. ऐन ईदच्या पार्श्वभूमीवर सणाच्या खर्चासाठी काढलेली रक्कम चोरीला गेल्याने ही बाब मिर्झा यांची चांगली जिव्हारी लागली आहे. येवला बस आगारात वर्कशॉपमध्ये नोकरीस असलेले एजाज मिर्झा यांनी बँक ऑफ बडोदा येवला शाखेतून 1 लाखाची रोकड काढून आपल्या बर्गमन गाडी क्रमांक MH05EW 1160 महाराष्ट्र मसाला सेंटर समोर उभी करून मसाला घेण्यासाठी दुकानात गेले असता पाळत ठेवलेल्या चोरट्यांनी डोळ्यात धूळ फेकत डिक्कीतील 1 लाखाची रोकड लंपास केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एजाज मिर्झा यांनी शहर पोलिसात गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे यांनी महाराष्ट्र मसाला आणि बँक ऑफ बडोदा शाखेतील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा शोध सुरू केलाय. रोकड चोरताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाले आहेत. सकाळी देखील एका भाजी विक्रेत्याने याबाबत भाजीपाला चोरल्याची तक्रार दिली असून आता या चोरट्यांचा शोध घेण्याचे चॅलेंज पोलिसांसमोर उभे राहिले आहे. सध्या शहरात चोऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने चोऱ्या रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. तर नागरिकांनी देखील रोकड किंवा पैशाने भरलेली बॅग हाताळताना सतर्कता बाळगावी असे आवाहन शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे, तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी केले. न्यूज लोकतंत्र 18 साठी हुसेन शेख, येवला.